बातम्या पाहूयात सविस्तर. बातमी पुण्यातून येते. आजचा दिवस पुण्यात महत्त्वाच्या घडामोडींचा असणार आहे. पुण्यातील कार्यक्रमासाठी राहुल गांधी रवाना झालेत. संध्याकाळी 4:30 वाजता पुण्यात छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडतोय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधी पुण्यात मात्र मोठा राडा झालाय. पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं परिसरात गोंधळ झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. या प्रकरणात काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यामध्ये काँग्रेसनं ठरवून गोंधळ घातल्याचा आरोप आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं. ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांचा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट आहे. आधी गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत, मग राहुल गांधी त्या ठिकाणी येणार आहेत. 7-8 हजार त्या ठिकाणी खुर्च्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यावर त्यांनी रजिस्ट्रेशन जरी त्या ठिकाणी सांगितलं तरी मी पुन्हा सांगतो, फक्त आणि फक्त 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेस मधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे. आता आमच्या नवनाथ बन्नी देखील काही पर्दाफाश केलेला आहे. आणि हा जो राहुल गांधींचा इव्हेंट आहे त्या इव्हेंटचं प्रिकर्सर, त्या इव्हेंटला गरम करण्याकरता, त्या इव्हेंटला कुठेतरी जसं आपण पाहतो की एखादी पिक्चर रिलीज व्हायच्या आधी कॉन्ट्रोवर्सी उभी करतात म्हणजे पिक्चर हिट होतो, तशा पद्धतीनं कॉन्ट्रोवर्सी उभी करण्याचा हा प्रयत्न हा काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. निश्चितपणे पोलिसांनी त्यात लक्ष घातलेलं आहे. पोलीस योग्य कारवाई त्यामध्ये करतील. नवनाथ बन यांनी जे आरोप केलेले आहेत ते पुराव्याच्या आधारावरच केलेले आहेत. आणि निश्चितपणे त्यांनी जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याची पडताळणी ही निश्चितपणे केली जाईल. आणि आताची ही दृश्य आपण पाहतोय ती पुणे विमानतळावरची आहेत, जिथे राहुल गांधी थोड्याच वेळात दाखल होतील. आणि त्याच्यासाठीच आता तयारी केली गेलेली आहे. त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे. कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. पुण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. थोड्याच वेळात राहुल गांधींचं या पुणे विमानतळावरती आगमन होणार आहे. छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पुण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. 4:30 वाजता छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. नुकताच काल देखील प्रचंड राडा झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे 2 गट आपापसात भिडल्याचं देखील यात म्हणण्यात आलंय. तसंच एबीव्हीपी आणि काँग्रेस असेही गट भिडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकंदरीतच हा सगळा जो राडा झाला विद्यार्थ्यांमधला, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे. छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधी तरुणाईला काय उपदेश करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे सध्या संपर्कात आहेत. यशपाल, आणखी किती वेळात राहुल गांधींचं आगमन होईल? सध्या काय वातावरण आहे पुण्यात? तन्मय, पुण्यामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. राहुल गांधी आता थोड्याच वेळात आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होत आहेत. 5 वाजता छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी ते जातील. त्यापूर्वी हॉटेल शेरेटन येथे त्यांचा मुक्काम असणार आहे आणि तिथे राजकीय नेत्यांना ते कार्यक्रमाच्या अगोदर चर्चा करतील. एकूणच छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी प्रदेश काँग्रेस असेल किंवा अखिल भारतीय काँग्रेस असेल यांच्याकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. SSPMS ग्राउंडवर 25,000 विद्यार्थ्यांना अधिकृत
निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि 50,000 रजिस्ट्रेशन झालेले आहे। या छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी एकूणच पुणे शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। विमानतळावर देखील एसपीजी आहे, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त आहे। प्रत्येकाची झाडाझडती घेऊनच त्यांना भेटण्यास या ठिकाणी आणण्यात येते। थोड्याच वेळात शाहरुख आता राहुल गांधी यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासोबत आहे। आता आपण पाहू शकता की राहुल गांधी यांचं आगमन झालेलं आहे। तन्मय, थोड्याच वेळात इथे राहुल गांधी कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी निघणार आहेत। तन्मय, अगदी आपण पाहतोय राहुल गांधी आता इथं पोहोचलेले आहेत। राहुल गांधींचं आगमन झालंय आणि त्यांच्या स्वागतासाठी राज्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राहुल गांधींचं पुणे विमानतळावर आगमन झालंय। आधी ते हॉटेलला जातील आणि त्यानंतर 4:30च्या सुमारास छात्रों की गुंज या कार्यक्रमात ते सहभागी होतील। मात्र काल जो प्रचंड राडा झालेला आहे विद्यार्थ्यांमध्ये, त्या पार्श्वभूमीवर देखील काही भूमिका घेतात का राहुल गांधी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात आणि पुण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी तिथं उपस्थित आहेत। राहुल के इधर राहुल जी राहुल गांधी माध्यमांशी काही संवाद साधतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 4:30 वाजता राहुल गांधी यांचा कार्यक्रम असणार आहे छात्रों की गुंज आणि त्यासाठी रवाना होत आहेत राहुल गांधी पुणे विमानतळावरून। सध्या पुणे विमानतळावरती ते दाखल झालेत आणि त्या कारमधून आता राहुल गांधी विमानतळाकडे हॉटेलकडे रवाना होतील आणि तिथून छात्रों की गुंज या कार्यक्रमात सहभागी होतील। पुणे विमानतळावरची ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण NDTV मराठीवर पाहिली। राहुल गांधी आता हॉटेलकडे रवाना झालेत। पुणे विमानतळावर नुकतंच त्यांचं आगमन झालं होतं आणि त्यानंतर आता ते पुणे विमानतळाकडे रवाना झाले। यशपाल, आता कसा असणार आहे कार्यक्रम राहुल गांधींचा? यशपाल, माझा आवाज पोहोचतोय? काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची राहुल गांधी काय करते? साधणार आहेत सांगा, मराठीत सांगा। काय म्हणले राहुल गांधी? हिंदी का मुझे ऐसा लगता है कि वंदे मातरम का कांग्रेस ने कोई विरोध किया नहीं है। जो लोग विरोध करते थे वो आज वंदे मातरम के बारे में उतना ही जो आज अपनापन दिखा रहे, वो अंग्रेज के जमाने में अगर वो करते हैं तो मुझे लगता है कि इनकी बात तो भारत की जनता मानती। लेकिन आज वो दिखावे के लिए वंदे मातरम की बात कर रहे हैं, जो 12 साल में नरेंद्र मोदी जी के फेलियर को छुपाने के लिए वंदे मातरम जो सामने ला रहे हैं, तो मुझे लगता है कि वंदे मातरम का विरोध तो कोई नहीं करेगा। तो वंदे मातरम के बारे में इन लोगों को क्या, जो जंतर मंतर पे इनको सबक दिया जैन जी ने, उसके डर के वजह से वंदे मातरम की बात कर रहे हैं। तो मुझे लगता है कि वंदे मातरम पे राजनीति नहीं हो सकती और वंदे मातरम पे राजनीति करने वाले लोग काय बोलले? रिॲक्शन काय होती राहुल त्यांची? गांधींनी काय सांगितलं रिॲक्शन तुम्हाला? काय होती? पुण्यामध्ये लँड झाल्यानंतर ज्या काय पद्धतीने बोलले? सगळे चर्चा सुरू आहेत, मोठे पोलिसांनी पत्र दिले 30 नियमांचं, या नियम हे सगळे नियम फॉलो करायचे आहेत त्यांना। बघा, महाराष्ट्रात आणि त्याच्यात ते पुण्यात आल्यानंतर पुणे हे शहर हे ऐतिहासिक आहे। हे खऱ्या अर्थानं या देशाच्या लोकशाहीला नेतृत्व करणारं हे शहर राहिलेलं आहे
मग बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, शाहूंचा विचार असेल, फुल्यांचा विचार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचाही विचार असेल तर या पुण्यातूनच आहे. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर त्यांना एक वेगळी प्रेरणा येते, स्फूर्ती येते आणि अशा पुण्यात आल्यानंतर त्यांचा आनंद दुगणित होतो. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही घडामोडी झाल्या त्याचा आता समाचार ते त्यांच्या कार्यक्रमात घेतील. हे सगळं सांगणार का तुम्ही? राहुल गांधींना जे काय घडलं, काय गेले 2-4 दिवस ते सांगणार आहात का तुम्ही? त्यांना माहिती झाली सगळी गोष्ट. बरं. त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी अवगत आहेत. शेरेटन हॉटेलला तुमची बैठक देखील घेणार आहे राहुल गांधी अशी माहिती आहे. शेरेटनला कुठली बैठक होणार नाही. आता ज्या कॉलेजमध्ये ज्या ग्राउंडमध्ये कार्यक्रम आहे तिथं आम्ही सगळेजण भेटणार. नाना, राहुल गांधी आज गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आले नव्हते, म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी ते येत होते, निवडणूक प्रचाराला वगैरे, पण विद्यार्थ्यांशी संवाद साधताय. जेनजीचं आंदोलन पार पडलं. राहुल गांधी 400 छात्रों की गूंज देशभरात करणार आहेत. पुण्यातल्या कार्यक्रमाचं आजचं वैशिष्ट्य काय असेल? हे सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र आहे, त्यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी काय केलं याला काही वेगळं सांगायची गरज नाही. पण ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं सरकार मुलींचं शिक्षणच संपवायला निघाले, गरिबांच्या मुलामुलींचं शिक्षण संपवायला निघाले, त्यामुळे पुण्यातलं आज राहुलजीचं आगमन या सगळ्या विचारावर प्रकाश टाकणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी राहुलजींचा हा कार्यक्रम एक देशाला संदेश देणारा ठरेल. इतर राज्यांपेक्षा पुण्यातला कार्यक्रम हा वेगळा राहील. बिलकुल मी सांगितलं की हे लक्षवेधनाला राहणार आहे आणि याच्यातला मोठा संदेश देशभरात जाणार आहे. काँग्रेसचा वंदे मातरमला विरोध नसल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय. तसंच राहुल गांधींचा हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरेल, पुण्यामधला हा कार्यक्रम मोठा असेल असं नाना पटोले म्हणाले. राहुल गांधी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. नुकतंच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्याआधी राहुल गांधी यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं होतं. त्यानंतर आता ते हॉटेलकडे रवाना झालेत. त्यानंतर 4:30च्या सुमारास छात्रों की गूंज या कार्यक्रमातनं राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. काँग्रेसचा वंदे मातरमला विरोध नसल्याचं नाना पटोलेंनी मात्र स्पष्ट केलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर काही बैठक पार पडते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम होतोय, मात्र त्याआधीच पुण्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये देखील प्रचंड राडा झाल्याचं पाहायला मिळालंय. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी काय मत व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत, त्यामुळे काँग्रेसचीही काही बैठक पार पडते का कालच्या सगळ्या राड्यानंतर त्यालाही महत्त्व आहे.